फोन कुमरिन सरनी मला अप्रोच केलं की विल यू बी माय ॲक्शन डिरेक्टर फॉर माय अपकमिंग फिल्म. आणि फिल्म पण कुठली होती, गोलमाल, जी आपली हिंदीची गोलमाल रिमेक होईल तमिळमध्ये. इंटेन्स फाईटपेक्षा जास्त कॉमेडी फाईट्स, कॉमेडी ॲक्शन करणं खूप डिफिकल्ट. मग मी CIDचे 23 एपिसोड्स केले ॲज अ CIDचे लीड ॲक्टर म्हणून. ऑफकोर्स मी स्टोरी बोर्ड काही चेंज नाही करणार, सेम स्टोरी सेम इंटेन्शन, पण माझा प्रत्येक ॲक्शनचा मूव्ह हा डिफरंट लोकांना बघण्यासाठी तो फ्रेशच वाटला पाहिजे. त्यासाठी मी काय करू शकते, देन आय वर्क रिअली हार्ड फॉर इट. मग काय वाटतं की भारतामध्ये ॲक्शन फिमेल डिरेक्टर का नव्हते? हॉर्सचा सिक्वेन्स होता आणि हॉर्सच्या सिक्वेन्सवरनं त्या हॉर्सच्या स्पीडमध्ये त्यांनी इतक्या जोरात फ्लिप केलं की तो डायरेक्ट जाऊन त्याची मान अशी झाली आणि तो जागेवर त्याची डेथ झाली. सर मॉनिटरवर थांबले आणि मी अगदी स्लाईडपासून ते 5 स्टारच्या जे ट्रॉली चालतात त्याच्यातून टायगर रोल करण्यापासून नी स्लाईड, मग ती कशी लपते, कशी एस्केप होते, असं सगळं मी असं खूप फ्लॉलेस सगळं परफॉर्म केलं 1 टेकमध्ये. झाल्यानंतर मी एका पिलरच्या मागे लपले आणि सडनली देयर वॉज अप्लॉज. म्हणजे सगळेजण टाळ्या वाजवत. फोन आला की तुमचं सिलेक्शन झालंय आणि तुमचं एवढं पॅकेज असेल आणि तुम्हाला पुढच्या 2 आठवड्यात दुबईला ट्रॅव्हल करायचंय. पुढचे 3 वर्ष यू आर गोइंग टू बी इन दुबई. असं तुमच्यावर एक रिस्पॉन्सिबिलिटी असते बिकॉज यू आर प्लेइंग विथ द लाईफ. म्हणजे तुम्ही मला का बोलवतात ते, पण साऊथचं ॲक्शन करायला. साऊथचं ॲक्शन इज लार्जर दॅन लाईफ. म्हणजे आपण जिथे आपले इमॅजिनेशन संपतं तिथे साऊथ सुरू होतं. मी सलमान सरांच्या घरी केली आहे. सलमान सरांच्या घरी जाऊन मी एका टेबलवर बसून डिनर केलाय सरांच्या बरोबर. नमस्कार मित्रांनो, हॅलो गाईज, कसे आहात? मी प्रसाद तुमचं मनापासून स्वागत करतो या स्पेशल कॉर्नरच्या आपल्या नवीन एपिसोडमध्ये. नवरात्री येते, तर नवरात्री निमित्त आपण एक स्पेशल खास सिरीज घेऊन येतोय ज्याचं नाव असतं नारी शक्ती. या सिरीजमध्ये आपण नारी शक्तीचा जागर करणार आहोत. म्हणजेच की नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी आपण वेगवेगळ्या क्षेत्रातल्या महिलांसोबत गप्पा मारणार आहोत. सो असणार एपिसोड 1 डे 1. ठीक आहे. तर आज आपल्यासोबत अशी एक व्यक्ती आहे ज्यांच्यापेक्षा या स्त्रीची सुरुवात चांगली असू शकत नाही. आज आपल्या शोवर आपल्याला गप्पा मारण्यासाठी आहेत भारतातील पहिल्या महिला ॲक्शन डिरेक्टर, पहिल्या फिमेल ॲक्शन डिरेक्टर शैला टीके कुलकर्णी मॅम. तुम्ही फिल्ममध्ये मारामारी पाहिली असेल किंवा ॲक्शन सीन्स पाहिले असेल, बरोबर? त्याचं डिरेक्शन करण्याचं काम, त्याचं दिग्दर्शन करण्याचं काम हे मॅमकडे असते. सो मॅमसोबत आपण खूप साऱ्या प्रमाणात आहोतच ॲक्शन सीन्सबद्दल, ॲक्शन इंडस्ट्रीबद्दल, फिल्म इंडस्ट्रीबद्दल किंवा त्यांच्या स्वतःच्या प्रवासाबद्दल. सो एन्जॉय दी पॉडकास्ट. लेट्स गो. नमस्कार शैला मॅम, तुमचं स्वागत आहे द स्पेशल कॉर्नर मराठीवर. आपण एक नवरात्रीच्या निमित्ताने ना 9 दिवस 9 पॉडकास्ट आणि विविध क्षेत्रातल्या महिलांबद्दल आपण गप्पा मारताय, म्हणजे त्यांच्याबरोबर गप्पा मारताय. सो तर तुमचं मला जे काम आहेत खूप जास्त आवडलं. ॲक्टर, कोरिओग्राफर, मार्शल आर्ट्स एक्सपर्ट, त्याच्यानंतर आता ॲक्शन फिल्म डिरेक्टर. तर मग मला हे तुमच्या जाणून घ्यायचं आहे की याची सुरुवात झाली लहानपणापासून हे सगळं होतं घरात का, कसं नेमकं? आपण बेसिकली माझ्या पूर्ण फॅमिलीमध्ये पहिल्यापासूनच असं होतं, कारण माझे बाबा मार्शल आर्टिस्ट होते आणि बाबांना खूप असं होतं की माझ्या 3 मुलांनी मार्शल आर्ट्स कंपल्सरी शिकलं पाहिजे. ऑफकोर्स स्टडीज करा, पण स्टडीज बरोबर मार्शल आर्ट्स, सेल्फ डिफेन्स हे यायलाच पाहिजे. म्हणजे हे तर आत्ता खूप चालू झालंय की आता ज्या काही घटना घडतायत आजूबाजूला, माझ्या बाबांना विचार कर, 35 वर्षांपूर्वी, 30 वर्षांपूर्वी त्यांचं ते एमच होतं की मार्शल आर्ट्स हे यायलाच पाहिजे. त्यामुळे त्यांनी जितकं एज्युकेशनला इम्पॉर्टन्स दिलं तितकंच इम्पॉर्टन्स त्यांनी नेहमीच सेल्फ डिफेन्सला दिलंय. सो आय वुड से सगळं पूर्ण क्रेडिट जातं ते माझ्या आईबाबांना जातं, कारण इट वॉज इनिशियली देअर डिसिजन की मी मार्शल आर्ट शिकायला पाहिजे. आणि माझा दादा ताई दोघंही मोठे असल्यामुळे दे आर ब्रिलियंट फायटर्स. म्हणजे आम्ही लिटरली कॉन्टॅक्ट फाईट खेळायचो त्यावेळेला, नॉकआउट फाईट खेळायचो. आणि तरी आपण जर बघतो मार्शल आर्ट्समध्ये तर आता युजली गार्ड्स वापरले जातात. तायक्वॉन्डो असू दे, गॉन सेफ्टी गार्ड्स वापरूनच ते तुम्ही कम्पीट करू शकता. पण आमच्या वेळेला असं काही नव्हतं. आमच्या वेळेला इट इज टू बी नॉकआउट डायरेक्ट. म्हणजे दात तुटणार, तुम्ही चक्कर येऊन पडणार, तुम्ही जागेवर नॉकआउट नाही, काहीच नसायचं, ॲब्सोल्युटली नथिंग. तर त्यामुळे त्यावेळेला जी बॉडी प्रिपेअर झाली किंवा जी इंट्रोडक्शन मला मार्शल आर्ट्सची माझ्या सरांनी किंवा माझ्या फॅमिलीमुळे मला जी इंट्रोडक्शन झाली मार्शल आर्टची, दॅट वॉज कम्प्लिटली डिफरंट. दॅट वॉज व्हेरी रॉ. आणि आता जर बघू तर आता इट हॅज बिकम व्हेरी डेलिकेट.
म्हणजे आता मार्शल आर्ट्स फक्त तुम्ही शिकण्यासाठी शिकता, पण तुम्ही ॲक्च्युअली तेवढे स्ट्रॉंग नसता. जर तुमच्यावर एखादी सिच्युएशन आली तर तुम्ही तितक्या रॉनेसने फाईट नाही करू शकत. तर हा डिफरन्स आहे आत्ताच्या आणि आधीच्या मार्शल आर्ट्सच्या सिलेबसमध्ये. सेकंडरी ऑफकोर्स बिकॉज ऑफ आई बाबा मी स्टडीज बरोबर मार्शल आर्ट्समध्ये ब्लॅक बेल्ट अचीव्ह केला. शोतोकॉन मी शिकली आहे. त्याच्यानंतर असंच वन ऑफ द डे सरांना असं कळलं की हिच्यामध्ये ही फार ग्रेसफुल आहे. ही खूप छान म्हणजे तिचं बॉडी मूव्हमेंट खूप छान आहे. ती कुठल्याही गाण्यावर खूप म्हणजे खूप अगदी ग्रेसफुली परफॉर्म करू शकते. तर सरांनी माझ्या बाबांना असं सांगितलं की "अरे, तुम्हाला माहिती आहे का शैला खूप छान डान्स परफॉर्म करते वगैरे, तर तिला आपण कॉम्पिटिशन्सला वगैरे तिला आपण एन्करेज करायला पाहिजे." माझे बाबा आधी तर हसले. नंतर ते सीरियस झाले की ती आणि डान्स आणि मग नंतर बाबांचा आधी सुरुवातीला खूपच नाहीच होतं की डान्स वगैरे काही नाही करायचा. स्टडीज आणि मार्शल आर्ट्स करायचं. घरात भरपूर असं ढीग लागलेला. गोल्ड, सिल्वर, गोल्ड, सिल्वर. कारण प्रत्येक कॉम्पिटिशनला गोल्ड, सिल्वर हे आमच्याच घरात असायचं. कारण माझ्या ताईचं आणि माझी वेट कॅटेगरी सेम होती. त्यामुळे तिचं गोल्ड असायचं, माझं सिल्वर असायचं. कारण ती नॉकआउट करते फाईटमध्ये. शी वॉज अ बेस्ट फायटर ऑफ महाराष्ट्र. आणि त्यामुळे त्यांचं असं होतं की मार्शल आर्ट्स, डान्स वगैरे काही करायचं नाही. पण माझ्या आईने मला खूप डान्ससाठी सपोर्ट केला. आणि मग अशीच ETV मराठीची एक रियालिटी शो होता हल्ला बोल. सो त्या शोच्या ऑडिशन्स डिक्लेअर झाल्या तर आई म्हणली जाऊया आपण देऊया ऑडिशन हरकत नाही. आणि त्यावेळेला मला ॲब्सोल्युटली काहीच डान्सचं नॉलेज नव्हतं. पण मार्शल आर्ट्सचा बेस असल्यामुळे बॉडी खूप फ्लेक्सिबल होती, खूप स्ट्रॉंग होती. आणि ॲज अ ॲथलीट म्हणून ना तुम्ही खूप शार्प असता. म्हणजे तुम्ही खूप फोकस्ड असता. म्हणजे तुम्ही एखादी गोष्ट बघितली तर तुम्ही ती पटकन ग्रॅस्प करू शकता. सो तसं काहीतरी माझ्यामध्ये त्या क्वालिटीज होत्या, आहेत, अजूनही म्हणू शकतो आपण. सो मी रियालिटी शोची ऑडिशन दिली. आय क्रॅक्ड इट. मी रियालिटी शो तो जिंकले. फर्स्ट अटेम्प्टमध्ये मी तो शो जिंकले. जिंकल्यानंतर माझी जर्नी ॲक्च्युअली इंडस्ट्रीची सुरू झाली. पण इनिशियली मी मार्शल आर्टिस्ट म्हणून सुरुवात केली. आणि तशी समहाव मी डान्सकडे कन्वर्ट झाले. रियालिटी शो जिंकल्यानंतर मग देन यू बिकम अ सेलिब्रिटी. तुमची डिमांड वाढते. मग लोकं तुम्हाला खूप विचारायला लागतात किंवा तुम्हाला इव्हेंट्स अटेंड करावे लागतात किंवा मग त्याच्यानंतर तुम्हाला मग मला त्याच्यानंतर बरेचसे डान्सचे मोठे रियालिटी शोज ॲज अ कोरिओग्राफर म्हणून ऑफर झाली. ते सुद्धा मी केले. माझा पहिला शो होता स्टार प्लसला जस्ट डान्स नावाचा, ज्याच्यामध्ये ऋतिक सरांना मी पहिल्यांदा असं डोळ्यासमोर म्हणजे मी आय हॅव ग्रोन अप वॉचिंग ऋतिक सर, सलमान सर. सलमान सरांचा पण किस्सा मी एक सांगेन. तर मग ऋतिक सरांना मी बघितलं. आयुष्मान खुराना वॉज द अँकर ऑफ द शो. मग तो शो मी ॲज अ कोरिओग्राफर केला. खूप ब्युटिफुल मेमरीज त्या शोमध्ये. खूप छान एक्सपिरियन्स मिळाला. तिथून देन आय स्टार्टेड वर्किंग ॲज अ कोरिओग्राफर. मग कुठेतरी असं झालं की अरे यार, ते सॅटिस्फॅक्शन मिसिंग आहे. बिकॉज आय नेव्हर वॉन्टेड टू वर्क ऑफ स्क्रीन. मला कधीच ऑफ स्क्रीन काम करण्यामध्ये तेवढी मजा नाही आली जेवढी ऑन स्क्रीन काम करण्यात मजा येते. भले वेदर इट्स अ ॲक्टर, वेदर इट्स अ कंटेस्टंट ऑफ द रियालिटी शो, वेदर इट्स अन नाव इनटू लाईक स्किलफुल ॲक्टर अँड ॲक्शन डायरेक्टर. सो थिंग्स आर व्हेरी डिफरंट. पण माझी सुरुवात बेसिकली मार्शल आर्ट्स पासून, डान्स रियालिटी शो पासून माझी सुरुवात इंडस्ट्रीची झाली. तर मग त्याच्यानंतर ॲक्शन डायरेक्टर हे कसं झालं? सो मी सांगते बेसिकली वाईल वर्किंग ॲज अ कोरिओग्राफर इन मोठे लाईक रियालिटी शोज, मला त्यावेळेला जसं मी म्हणलं की मला सॅटिस्फॅक्शन नव्हतं की मला ऑफस्क्रीन काम करण्यात पैसा तर येतोय पण मजा नाही येते. काहीतरी लर्निंग मिसिंग आणि आयुष्यात शिकायची भरपूर आवड, त्यामुळे ते शिकणं कुठेतरी मिसिंग होतं. मग मला एक सिरियल आली लाईफ ओके चॅनलला, आसमान से आगे नावाची सीरियल होती. त्याच्यामध्ये आय ॲक्टेड इन दॅट सिरियल. 1 वर्ष मी ती सिरियल केली ॲज अ ॲक्टर म्हणून. आणि मी बोर झाले. एका वर्षानंतर मी म्हणलं मला नाही कंटिन्यू करायचंय सिरियल, कारण मी खरंच बोर झाले. तेच अॅटमॉस्फिअर आणि तेच सगळी लोकं आणि तुम्ही त्या डेली सोप्स आर व्हेरी हेक्टिक. खूप डेली सोप्स हेक्टिक असतात. ते प्रत्येक ॲक्टरला माहिती असेल. सो त्या हिंदी सिरियल नंतर मी ठरवलं की मला लाँग टर्मसाठी कुठला शो असा करायचा नाहीये. मग मी CIDचे 23 एपिसोड्स केले ॲज अ CIDचे लीड ॲक्टर म्हणून. सो CIDचे एपिसोड्स केले. हे मला नाही माहित. त्याच्यानंतर मला आठवतं डबल धमाल नावाचा शो चालू होता. आयफा डबल धमाल सायमल्टेनियसली चालला होता. मी फिल्म सिटीला शूट करत होतो आणि फिल्म सिटीला शूट करताना आय स्टिल रिमेंबर मलायका अरोरा आणि ह्यांचा अरबाज जे आहे त्यांचा ॲक्ट मी कोरिओग्राफ केलेला. आणि त्यावेळेला
मला असंच आफ्टरनून लंचच्या वेळेला मला फोन आला की तुम्हाला ऑडिशनला यायला जमेल का. आम्ही एक इंटरनॅशनल लाईव्ह स्टंट शोसाठी हिरोईन शोधतोय. आम्ही 8 महिने झाले इंडियामध्ये ऑडिशन घेतोय, पण आम्हाला तशी लीड ॲक्टर मिळत नाहीये हू इज इक्वली ग्रेसफुल, हू इज अ गुड ॲक्टर, हू कॅन से लाईट डायलॉग्स ऑन स्टेज आणि हू कॅन इक्वली डू तेवढेच तोडू स्टंट्स करू शकेल. मी म्हणलं हरकत नाही, दिस इज व्हॉट आय वॉन्टेड ऑलवेज, की मला ॲक्ट पण करायचं आहे, मला मार्शल आर्ट्स पण मला कुठेतरी, कारण ते स्किल्स आहेत ना, लहानपणापासून शिकलोय ना, सो ते कुठेतरी प्रेझेंट करायचं आहे. सो लकीली ती अपॉर्च्युनिटी आली. आय जस्ट गिव्ह अ ट्राय, की टाइमपास जायचं, करायचं ऑडिशन आणि यायचं. त्या लंच ब्रेकमध्ये मी त्या फिल्म सिटीच्या शूटमधून मी 1 तास गेली, ऑडिशन दिली आणि वाईल कमिंग बॅक मला ऑटोमध्ये, आय स्टिल रिमेंबर, मी ऑटोमधून परत येत होते फिल्म सिटीला, कारण माझं शूट चालू होतं. तर मला फोन आला की तुमचं सिलेक्शन झालंय आणि तुमचं एवढं पॅकेज असेल आणि तुम्हाला पुढच्या 2 आठवड्यात दुबईला ट्रॅव्हल करायचंय. पुढचे 3 वर्ष यू आर गोइंग टू बी इन दुबई. आय सेड कॅज्युअली बोलून गेला. हां, म्हणजे मी म्हणले दुबईमध्ये नाही, म्हणजे मी कसं दुबई आई-बाबांना सोडून आणि एवढं अब्रॉडला असं 3 वर्षासाठी वगैरे मी कधीच विचार नव्हता केला. पण मग मी म्हणले, "नाही, मला नाही करायचं. मी इंडियामध्ये जास्त बेटर अर्न करते. तुम्ही जे पॅकेज दिलं त्याच्यापेक्षा." 5 मिनिटात मला माझं पॅकेज वाढवून मला ईमेल आला, की "आता युअर पॅकेज इज ओके." आय सेड, "नाऊ ओके." हां, आता काही बोलायचं नसतं. मग मी गेले आणि तिथे जेव्हा मी गेले तेव्हा इट वॉज वर्ल्ड्स वन ऑफ द बेस्ट कंपनी इन लाईव्ह स्टंट्स, ज्याच्यामध्ये फास्ट अँड फ्युरियस किंवा अजून बाकीच्या हॉलिवूड बॅकग्राऊंडमधून जी लोक आली आहे ते ॲज अ स्टंट टीम म्हणून होते. त्यांच्याकडे त्यांच्या शोसाठी मी ॲज अ लीड म्हणून काम केलं आणि तिथे मला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. ॲक्शनमध्ये बेसिकली रॅपलिंग असतं किंवा हार्नेस वर्क असतं किंवा झिपलाईन असते किंवा फायर असतं बॉडीला किंवा लाईव्ह फाईट्स असते किंवा आणखी वेपन्स असतात किंवा कार ड्रिफ्टिंग असतात. अशा बऱ्याच गोष्टींना मी एअर रॅम असतात, अशा सगळ्या गोष्टींना मी इंट्रोड्यूस झाले तिथे. मग ॲज अ ॲक्टर म्हणून काम करताना काय आणखी बेटर अपॉर्च्युनिटी असू शकते जिथे यू आर गेटिंग पेड टू लर्न इंटरनॅशनली. ॲट द सेम टाइम तुम्ही ॲज अ ॲक्टर म्हणून त्या शोचे लीड म्हणून तुम्ही प्रेझेंट होताय. तर तिथे ना मी असंच वन ऑफ द ऑफ डेजला ना मी एक व्हिडिओ शूट केला होता जो आता युट्यूबला आहे. तो प्रचंड व्हायरल आहे. मी तुला सांगू तो कसा झालाय शूट. मी हॉटेलमध्ये होते आणि मी सकाळी स्विमिंग करून आले आणि मला असं झालं की खूप बोर झालंय, आता काय करायचं, आज डे ऑफ आहे आपल्याला, सेट ह्याच्यावर पण आहे, थिएटरमध्ये पण नाही जायचंय. सो काय करूया. तर जे माझ्या शोजमध्ये फायटर्स होते त्यांना मी असाच कॉल केला की तुम्ही माझ्या हॉटेलला येऊ शकता का, लेट्स रेकॉर्ड समथिंग. तर ते म्हणे हो चालेल. मग वन ऑफ द फायटरनी ते रेकॉर्ड केलंय आणि ते जे माझ्या बरोबर आहेत ते माझ्या शोचे फायटर्स होते. ते आले लगेच. आम्ही ऑन द स्पॉट एखादा सिक्वेन्स असाच प्लॅन केला आणि तो 2 तासात सिक्वेन्स शूट केला आणि आम्हाला वाटलंच नव्हतं की तो सिक्वेन्स विल टर्न आउट सो वेल आणि तो व्हिडिओ व्हायरल झाला तर आय स्टार्टेड गेटिंग सो मेनी ईमेल्स आणि मेसेजेस फ्रॉम इंडिया, फ्रॉम लाईक अदर कंट्रीज ऑल्सो, की तुमच्यामुळे आम्ही आमच्या मुलांना मार्शल आर्ट्सला घातलं, इट इज सो इन्स्पायरिंग. जो व्हायरल झालेला व्हिडिओ होता तो एका कास्टिंग डायरेक्टरने बघितला आणि कास्टिंग डायरेक्टरपेक्षा ही इज नाव अ प्रोड्युसर. तर त्याने बघितलं आणि ही ऑल्सो वर्क्स विथ प्रभुदेवा आणि सुनील शेट्टी. सो त्यांनी त्यांच्या अपकमिंग फिल्मसाठी त्यांनी त्यांच्या डिरेक्टरला दाखवलं, वॉच दिस गर्ल, शी इज सो इन्सेन आणि ती कशी करते आणि किती भारी करते. सो त्या डिरेक्टरने ठरवलं, डिरेक्टर वॉज पोन कुमरन सर, ज्यांनी अनुप सिंग ठाकूरला पण यजमानामध्ये त्यांनी हे केलंय, डिरेक्ट केली ती फिल्म. सो फोन कुमरन सरनी मला अप्रोच केलं की विल यू बी माय ॲक्शन डिरेक्टर फॉर माय अपकमिंग फिल्म. आणि फिल्म पण कुठली होती, गोलमाल, जी आपली हिंदीची गोलमाल रिमेक होईल तमिळमध्ये. सो आधी तर मला असं वाटलं की व्हायरल व्हिडिओ बघून कोणी असं का अप्रोच करू शकतं आणि वाय ॲज अ ॲक्शन डिरेक्टर. आय कॅन अंडरस्टँड की तुम्ही मला ॲज अ आर्टिस्ट म्हणून अप्रोच करताय, ॲज अ ॲक्टर म्हणून अप्रोच करताय टू परफॉर्म, तर सिनारिओ डिफरंट आहे. पण तुम्ही मला ॲज अ ॲक्शन डिरेक्टर म्हणून अप्रोच करताय. सो आधी तर आय कुडंट बिलीव्ह, मला असं झालं की इट इज अ प्रँक, फॉर शुअर इट इज अ प्रँक. मग मी म्हणलं की लेट्स व्हिडिओ कॉल अँड लेट्स हॅव अ कॉन्व्हर्सेशन की कसं आहे. फिल्मचं नरेशन तर माहितीच होतं कारण हिंदीचाच रिमेक आहे, त्यामुळे फार छेडाछाडी नाही करतायत स्टोरीमध्ये. पण जेव्हा मी सरांना व्हिडिओ कॉलवर बघितलं त्यावेळेला मी लगेचच माझ्या कम्प्युटरवर लगेचच मी नाव टाईप करून त्यांचं नाव म्हणलं, हां हां हां, सिमिलर पर्सनॅलिटी, इट इज नॉट अ प्रँक. तसं मी आय लँडेड अपॉन वर्किंग ऑन द गोलमाल फिल्म, ज्याचे जीवा सर लीड होते. मग तर मग मी तो जीवा सरांचा किस्सा ऐकला, तो पण सांगा मला थोडासा काय. जीवा सर बेसिकली माझे फेवरेट आहे जीवा सर. कारण जेव्हा पहिल्यांदा मी जेव्हा सेटवर गेले त्यावेळेला तर
आय वॉज व्हेरी स्किनी ॲट दॅट टाइम वेन वी वर शूटिंग. आणि मी जेव्हा सेटवर गेले तेव्हा माहिती बनीचे रबर बँड असतात, हे असतात हेअरबँड असतो, तो बनीचा हेअरबँड घालून मी सेटवर गेले होते. आय ऑलवेज लाईक टू बी फंकी आणि असं थोडंसं सेटवर असं चिल आउट असं मी फार रेडी होऊन जात. सो मी तसं सेटवर गेले. सेटवर गेल्यानंतर एव्हरीबडी थॉट की कोण आहे ही एवढीशी मुलगी आली आहे, काय म्हणजे हिला कधी साऊथमध्ये बघितलं तर नाही ॲज अ ॲक्टर म्हणून. आणि सगळे सिनियर ॲक्टर्स होते त्या फिल्ममध्ये. आय स्टील रिमेंबर सरांनी सांगितलं की शी इज आवर ॲक्शन डिरेक्टर फॉर आवर फिल्म. मास्टरजी आहेत त्यांच्याकडे, मास्टरजी सर मास्टर्स आहेत आपल्या फिल्मचे. तर ते म्हणे का तुमच्याकडे बजेट नव्हतं का की एवढ्याशा मुलीला घेऊन आलात तुम्ही, सुरुवातीचं असं. पण मी ते स्पोर्टिली घेतलं, कारण ऑफकोर्स माझ्यासाठी पण मला असं होतं की त्यांच्याकडे बजेट नाही का किती मला बोलत. आय वॉज इन दॅट क्वेश्चन मार्क ना की मला का बोलवलं, मी का, कारण ऍक्शन डिरेक्टर इज अ व्हेरी बिग पोस्ट. बरोबर आहे, बरोबर. मला का बोलवतात ते पण साऊथचं ऍक्शन करायला. साऊथचं ऍक्शन इज लार्जर दॅन लाईफ. म्हणजे आपण जिथे आपलं इमॅजिनेशन संपतं तिथे साऊथ सुरू होतं. गेले, मग तिथून तो पहिला किस्सा झाला. दुसरा झाला की टचवूड डान्स एक्सपिरियन्स असल्यामुळे, कोरिओग्राफीचा एक्सपिरियन्स असल्यामुळे फिल्मसाठी शॉर्ट डिव्हिजन कशी करतात हे याचं नॉलेज पहिल्यापासून होतं. आणि जेव्हा वर्किंग ऑन द फिल्म फॉर ॲक्शन डिरेक्शन, मी हे खूप शुअर होते की मला ही अपॉर्च्युनिटी मिळाली आहे. मला माहिती नाही पुढे किती फिल्म्स मिळतील, बट आय विल टेक दिस अपॉर्च्युनिटी ॲज माय फर्स्ट अँड लास्ट अपॉर्च्युनिटी. मला जे काही प्रूव्ह करायचं ते आत्ता प्रूव्ह करायचं आहे. सो त्यामुळे मी ठरवलं की सेम फिल्ममध्ये ओरिजिनल फिल्ममधलं मी काहीच घेणार नाही. ऑफकोर्स मी स्टोरी बोर्ड काही चेंज नाही करणार. सेम स्टोरी, सेम इंटेन्शन, पण माझा प्रत्येक ॲक्शनचा मूव्ह हा डिफरंट लोकांना बघण्यासाठी तो फ्रेशच वाटला पाहिजे. त्यासाठी मी काय करू शकते. मग त्याच्यानंतर मी माझे काही आउटपुट्स टाकले. मी त्याचं माझं पूर्ण शो फ्लो बनवला. माझा पूर्ण प्रत्येक एक माझा शॉर्ट डिव्हिजन, कॅमेरा काय असेल, कसं असेल, अँगल कुठून काय करू शकतो. आणि तुला माहिती आहे का, नॉर्मल ट्रॅबॅट किंवा नॉर्मल आपण जी ॲक्शन करतो सिक्वेन्स, नॉर्मल मारामारी वाली जी ॲक्शन असते ज्याच्यामध्ये आपण आपल्या फायटिंग आणि ह्या सगळ्या गोष्टी करतो, त्याच्यापेक्षा जास्त इंटेन्स फाईटपेक्षा जास्त कॉमेडी फाईट्स किंवा कॉमेडी ॲक्शन करणं खूप डिफिकल्ट आहे. आणि गोलमालचा माझा पहिला सिक्वेन्स जो आम्ही शूट केला तो कॉमेडी. सो मी खूप न्यू अप्रोचनी सेटवर गेले. सर म्हणले शायला हे काही जीवा सर करणार नाही, कारण जीवा सर कम्स फ्रॉम अ सुपरस्टार बॅक. ओके, इज वन ऑफ द व्हेरी सुपरस्टार. हां. सो सर म्हणले शायला हे सगळं ठीक आहे, पण ते काही करणार नाही. मी म्हणलं सर प्लीज डोंट से दिस, आय रिअली हॅव टू वर्क ऑन दिस. मला हेच करायचं आहे. गिव्ह मी टाइम, ॲटलिस्ट लेट मी स्पीक टू जीवा सर आणि मी बोलते त्यांच्याशी. जर नाही म्हणले तर आय हॅव माय प्लॅन बी रेडी, पण लेट्स वर्क ऑन द प्लॅन ए फर्स्ट. मग त्याच्यानंतर जेव्हा मी जीवा सर आल्यानंतर सेटवर आले त्यावेळेला सरांना म्हणलं सर प्लीज तुम्ही मॉनिटर बघा, तुमचा रोल मी प्ले करते, तुमचं कॅरेक्टर मी प्ले करते. सो तुम्हाला काही पण जर तुम्हाला डिफिकल्टी वाटली किंवा तुम्हाला अनकम्फर्टेबल वाटलं की हे आपल्याला नाही करायचं आहे, तर वेल स्विच टू प्लॅन बी. आपण लगेचच इमिडिएटली चेंज करू, पण तुम्ही एकदा बघून घ्या की काय असणार आहे. सर म्हणले ओके ठीक आहे. आणि सर मॉनिटरवर थांबले आणि ॲक्शनवर आमची कॅमेरा रिहर्सल पण झाली. मी सुरू केला सिक्वेन्स. सो तुला आठवतं त्या गोलमाल सिनेमामध्ये एक असा चेझिंगचा सिक्वेन्स आहे जिथे पोलीस पण येतात, ते सगळं पडतात बुक्स वगैरे, मग ते लपालपीचं सगळं असतं, मग कसा एस्केप्स इकडून तिकडून. सो तो वाला सिक्वेन्स पहिला शूट करत होतो. आणि सर मॉनिटरवर थांबले आणि मी अगदी स्लाईड पासून ते 5 स्टारच्या जे ट्रॉली चालतात त्याच्यातून टायगर रोल करण्यापासून नी स्लाईड, मग ती कशी लपते, कशी एस्केप होते, असं सगळं मी असं खूप फ्लॉलेस सगळं परफॉर्म केलं 1 टेकमध्ये. झाल्यानंतर मी एका पिलरच्या मागे लपले आणि सडनली देयर वॉज अप्लॉज. म्हणजे सगळेजण टाळ्या वाजवत होते. मग बाहेर असं चेहरा असं केला तर सगळेजण ते इतके खुश होते. आणि त्यावेळेला जीवा सर वेल डन शायला, अमेझिंग, सर्व सो इम्प्रेस्ड. आणि मग तिथून दे वॉज नो लुकिंग बॅक. सरांकडनं कॉम्प्लिमेंट मिळाली, एवढ्या मोठ्या सुपरस्टारकडनं ऑन सेट तुम्हाला कॉम्प्लिमेंट मिळते. मी म्हणलं चला, डिरेक्टर वॉज ऑल्सो व्हेरी हॅपी की तू केल्यामुळे हे, पण ते नाहीच म्हणाले नाही जीवा सर, ते म्हणले लेट्स डू इट. म्हणजे ते अप्रोच सुद्धा बदलला की अरे का नाही जीवा सर हे करू शकत. सरांना असं झालं की शायला करू शकते, तर मी तर सुपरस्टार आहे यार, मी तर करूच शकतो. आणि सर किल्ड इट. तो पूर्ण सिक्वेन्स सरांनी खूप माइंड ब्लोईंग केला. आता ही जी फील्ड आहे ऍक्शन डिरेक्शन किंवा ऍक्शन सिक्वेन्स मध्ये, ही इंजुरी प्रोन फार आहे. मला कधी झाली इंजुरी? मला इंजुरीज, मला खूप इंजुरीज झालेल्या आहेत. माझे दोन्ही नीज डॅमेज्ड आहेत, ते मी पहिल्यांदा बोलते कुठल्या तरी इंटरव्ह्यू मध्ये. पण इंजुरीज झाल्या तरी यार, एव्हरी आर्टिस्ट आय थिंक गोज थ्रू दिस. इंजुरीज आर पार्ट ऑफ
एव्हरी आर्टिस्ट लाईफ. त्यामुळे वेदर युअर ॲक्टिंग, तुम्हाला कधी ना कधी या गोष्टी फेस करायला लागतात. वेदर युअर ॲथलीट, वेदर यू आर इन टू एनी फिजिकल, डान्सर्स पण असतील. इम्पॅक्ट डान्सर्सला पण खूप इंजरीज होतात, पण मला झाल्यात. बिकॉज आय स्टील रिमेंबर, मला सगळ्यात मला नेकला पण मेजर इंजरी होता वाचली, स्पाईन आणि नेकला. आय वॉज ट्रेनिंग फॉर हाय फॉल्स. सो हाय फॉलमध्ये तुम्ही वी ॲक्च्युअली स्टार्ट ट्रेनिंग फ्रॉम द फर्स्ट फ्लोअर, देन सेकंड, देन थर्ड, देन फोर्थ, असं तुम्ही खूप असं लेवल अप करत तुम्ही हाय फॉल करता. आणि देर इज नो हार्नेस ऑन युअर बॉडी. आणि वरतून तुम्ही 7व्या मजल्यावर उभं राहून तुम्ही खाली फ्री फॉल करता. एअरबॅग असते, सगळ्या गोष्टी असतात, पण हवेमध्ये जेव्हा तुम्ही पडता त्या एअरबॅगवर जाते खूप भयानक झटका लागतो. आय स्टील रिमेंबर, मी जेव्हा आयुष्यातला पहिला हायफॉल माझा उंच ह्याच्यावरनं केला ना 7व्या मजल्यावरून, त्यावेळेला माझी नेक 8 दिवस अशी होती, मला हलवताच येत नव्हती माझी नेक. सो ते सगळं होणार. मग तुम्ही जर खूप स्वतःला घेऊन असं डेलिकेट असाल तर देन डोंट कम इन टू दिस फील्ड. पण तुम्हाला जर असं असेल की तुम्हाला यू आर रेडी टू वर्क हार्ड, या फील्डमध्ये ओनली हार्डवर्क इज द की. म्हणजे तुम्हाला त्रास होणार, तुम्हाला लागणार, तुम्हाला इंजरीज होणार, तुम्हाला बेड रेस्टवर जाणार, तुम्हाला म्हणजे काही होऊ शकतं, पण तेवढंच तुम्हाला डबल स्पीडने तुम्हाला स्पोर्टी आणि पॉझिटिव्हली बाउन्स बॅक करून येता आलं पाहिजे. दॅट्स मोर. याच्यामुळेच बहुतेक की आपण काय म्हणतो की जे अवॉइडेबल्स आहेत किंवा स्टंट आर्टिस्ट आहेत ते शक्यतो गरीब घरात वगैरे असतात, कारण त्यांना गरज असते तेव्हा ते रिस्क घेतात. हो, म्हणजे आपल्याकडे तर खूपच. बघ, आता मी इंटरनॅशनली मॅक्सिमम काम केलंय आणि इंडियामध्ये पण मी आता बरंच या इंडस्ट्रीमध्ये काम करते. सो आपल्याकडे ना स्टंट आर्टिस्ट खूप अंडरव्हॅल्यूड आहे. कारण जर तू बाहेरच्या देशांमध्ये बघशील तर बाहेरच्या देशांमध्ये वेल सेटल घरातली लोक पॅशन म्हणून ऍक्शन शिकायला जातात आणि तो त्यांचा अप्रोच आहे तसा. त्यांच्यासाठी कुठलं काम छोटं आणि मोठं नाहीये. दॅट्स व्हेरी ट्रू. आपल्याकडे असं आहे की आपल्याकडे इट्स ऑल अबाउट सर्व्हायव्हल. म्हणजे आपल्याकडे जेवढे जे कोणी स्टंट परफॉर्मर्स आहेत ना, फायटर्स आहेत ना, ते सगळे कोणी ना कोणीतरी प्रत्येक सर्व्हायव्हलसाठी 2 वेळीचं जेवण व्यवस्थित मिळावं, काहीतरी जबाबदाऱ्या आहेत, खूप गरीब घरातून आलेत की त्यांना काहीतरी जबाबदाऱ्या खूप मोठ्या आहेत आणि त्यांनी काम केलं तरच त्या फुलफिल होऊ शकतात. तर अशीच लोक स्वतःला रिस्क मध्ये टाकून या फील्डमध्ये आलेली आहेत. 99.9% आय एम सेइंग. 1% लोक असू शकतात जे माझ्या तरी समोर अजूनपर्यंत कोणी आलं नाही की वेल सेटल घरातलं आहे आणि पॅशन म्हणून आलंय, असं नाहीये. बट आपण डार्क मध्ये जाऊ, पण असं काही झालंय का की इनडायरेक्ट डेथ वगैरे स्टंट आपलं? येस 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 झालेले आहेत. माझ्या समोर नाही, पण मला साऊथचे जे आमचे डिरेक्टर आहेत त्यांच्या आम्ही सेटवर जे आम्ही दुसऱ्या फिल्मला सेम काम करत होतो त्यावेळेला त्यांनी सांगितलं, हॉर्सचा सिक्वेन्स होता आणि हॉर्सच्या सिक्वेन्सवरनं त्या हॉर्सच्या स्पीडमध्ये त्यांनी इतक्या जोरात फ्लिप केलं की तो डायरेक्ट जाऊन त्याची मान अशी झाली आणि तो जागेवर त्याची डेथ झाली. आणि असे बरेच जण आहेत. पण आता काय होतं ना, हे स्टंट्सचं जे फील्ड आहे ना फिल्मसाठीचं, ते खूप वास्ट आहे आणि खूप अंडरग्राऊंड आहे. गोष्टी जेवढ्या हिरोच्या हाईप केल्या जातात ऑनस्क्रीन पॉप्युलर लोकांच्या, तेवढ्या ह्या ज्यांचं हातावरचं पोट आहे त्यांचं इंडियामध्ये पण त्यांना तेवढं मिळतं का? आता समजा त्यांना काही कॅज्युअलिटी आली, समजा मेजर काही झालं, तर मग त्यांना तो रिवॉर्ड भेटतो त्यांचा? रिवॉर्ड म्हणजे जेवढं मिळायला पाहिजे तेवढं नाही, टू बी व्हेरी फ्रँक. पण कसं असतं, युनियन्स असतात. आता हिंदी युनियन वेगळे, मराठी युनियन वेगळे, साऊथची युनियन वेगळी, अशा प्रत्येक इंडस्ट्रीच्या युनियन्स वेगळ्या आहेत. आणि जे फायटर्स असतात ते युनियनचे मेंबर्स असतात. एखादी फिल्म आली तर दे अप्रोच युनियन विल हायर ऍक्शन डिरेक्टर और दे विल हायर फायटर्स, युनियनच्याच मेंबर्सला. मग ज्या वेळेला एखादा त्यांचा मेडिकल इन्शुरन्स असतो बिफोर दे गो ऑन सेट, पण ज्यावेळेला एखादी इंजरी होते किंवा एखादं काहीतरी लाईफ थ्रेटनिंग गोष्ट त्यांच्याबरोबर होते किंवा एखादी खूप भयानक अशी गोष्ट की त्यांचा पायच डॅमेज होतो फॉर लाईफ, स्पाइनच डॅमेज होतो, मानस तुटून, काही पण होऊ शकतं कारण तेवढं फील्डच रिस्की आहे. सो असं काही झालं तर ऑफकोर्स इन्शुरन्स असतो, त्यामुळे ट्रीटमेंट प्रोडक्शनकडनं होते. पण त्याच्या व्यतिरिक्त युनियनकडनं त्यांना पर्टिक्युलर अमाऊंट ऑफ फायनान्शियल हेल्प सुद्धा मिळेल. बरं, तर मग आता मला सांगा ना की ऍक्शन डिरेक्टर समजा तुमच्याकडे एक सिक्वेन्स आला की हा करायचा आहे, तिथपासून ते एंड पर्यंतची कशी प्रोसेस असते? सो बेसिकली ज्या वेळेला मला डिरेक्टर किंवा एखादी प्रोडक्शन जेव्हा मला अप्रोच करतात की आपण अशी फिल्म करतोय आणि वी वॉन्ट टू हायर यू ॲज ॲक्शन डिरेक्टर, त्यावेळेला आम्ही इनिशियली पहिल्यांदा भेटतो
भेटल्यानंतर वी अंडरस्टँड द स्टोरी, की काय स्टोरी बोर्ड आहे आणि त्या स्टोरीची डिमांड काय आहे, कशा प्रकारचं ॲक्शन आहे, मायथो आहे की न्यू स्कूल आहे की ओल्ड स्कूल आहे की गावातली फाईट आहे जिथे तुम्हाला काहीच लिबर्टी नाही आहे, की फक्त तिथे एखाद्या हॉटेलमध्येच एखाद्या छोट्याशा रूममध्येच 10x10च्या खोलीतच सिक्वेन्स होतो. सो डिपेंड्स ऑन स्टोरी टू स्टोरी. सो ते सगळं अंडरस्टँड करायला लागतं. अंडरस्टँड केल्यानंतर मग नेक्स्ट मूव्ह असतो आमचा, की बजेटिंग असतं. मग त्याच्यानुसार आपल्याला काय काय गोष्टी आर्ट डिरेक्शन वाईज इम्पॉर्टंट आहे, काय गोष्टी आपल्याला कुठला मूव्ह आपण प्लॅन करतोय, त्याच्यामध्ये फक्त फायटिंग आहे की नस कापायची आहे की तुम्हाला त्याची नेक तुम्हाला हे करायचं आहे की तुम्हाला कुठल्या बॉटल्स फोडायच्या आहेत अंगावर किंवा तुम्हाला काय आणखी हवेत उडवायचं आहे की तुम्हाला असे लार्जर दॅन लाईफ सिक्वेन्सेस किंवा मोमेंट्स तुम्हाला क्रिएट करायचे आहेत. सो जेवढं बजेट जास्त तेवढं लार्जर दॅन लाईफ गोष्टी आपण क्रिएट करू शकतो. सो बजेटिंग होतं ऑफकोर्स. बजेट अप्रूव्ह झाल्यानंतर त्याचं कंपोजिशन होतं की काय आहे. विजन तर ऑफकोर्स मीटिंग पासूनच विजन सुरू असतं की अशा प्रकारचं ॲक्शन मी इमॅजिन करतेय. मग त्याच्यावर बजेटिंग झाल्यानंतर ते इम्प्लिमेंट होतं. आम्ही कोरिओग्राफी करतो ॲक्शन्सची. देन वी वर्क ऑन द कॅमेरा अँड देन सगळं झाल्यानंतर इफ रिक्वायर ॲक्टर्सला ते किंवा जे कोणी आर्टिस्ट असतील त्याच्यामध्ये त्यांना ते सिक्वेन्सेस शिकवले जातात. एक्स्ट्रा प्रॅक्टिसची गरज असेल तर वेल अँड गुड. नसेल तर देर आर ऑल्सो प्रो ॲक्टर्स जे ऑन द स्पॉट्स उभं करतात. मग ते झाल्यानंतर शूट होतो सिक्वेन्स. शूट झाल्यानंतर मग इट गोज फॉर एडिट. मग एडिटमध्ये आता त्याचा फर्स्ट कट होतो. मग त्याच्यामध्ये VFX आहे का, आणखी कुठल्या गोष्टी स्पेशल इफेक्ट्स काही आहेत का, ते सगळे बघितले जातात. एडिट होते अँड देन फायनली रेडी टू वॉच. काही झालंय का की ऍक्टर्सला ते सीन जमत नाही वगैरे, किंवा ते नाही म्हणले आता नाही जमू शकत मला, असं काही झालं? बरं, मी एका ॲक्टरचं नाव नाही घेणार, पण मी रिसेंटली एका फिल्मसाठी काम केलं. इट वॉज अ बिग बजेट फिल्म आणि त्या फिल्ममध्ये द ॲक्ट्रेस वॉज सो डेलिकेट की आम्हाला ऑन द स्पॉट ॲक्च्युली तिची पण चूक नव्हती, कारण ज्यावेळेला आम्ही शूट करत होतो त्यावेळेला शी इज नॉट अ ॲक्शन हिरोईन. ती ॲक्ट्रेस आहे, ती फक्त ॲक्ट्रेस. ती ॲक्शनमध्ये तिने आयुष्यात कधी तिने काही केलेलं नाहीये आणि जेव्हा आपण अशा व्यक्तीकडनं एक्सपेक्ट करतो की ऑन सेट येऊन तिने हार्नेसवर चढून तिने बऱ्याच गोष्टी करायला पाहिजेत आणि तिने मल्टिपल फ्लिप्स करायला पाहिजेत हवेमध्ये आणि हे तर ते प्रॅक्टिकली पॉसिबल नसतं. सो मी आधीच प्रोडक्शनला रिक्वेस्ट केली होती की तिला प्रॅक्टिससाठी तुम्ही द्या, सो दॅट हार्नेस वर्क आपण तिला मॅक्सिमम प्रॅक्टिस देऊया. पण ते समहाव शूटच्या गडबडीमध्ये तिला तितका वेळ नाही देता आला आणि ऑन द स्पॉट जेव्हा आम्ही शूट करायला गेलो त्यावेळेला वी हॅड टू कॅन्सल द हार्नेस सिक्वेन्स, एंटायर हार्नेस सिक्वेन्स. त्यामुळे असं होऊच शकतं की नाही जमत आहे आणि जेव्हा स्टील शी ट्राईड, असं नाही तिने नाही केलं, तिने ट्राय केलं, पण तो आउटपुट जो पाहिजे तो मिळतच नव्हता. सो देर नो पॉइंट वेस्टिंग टाइम ऑन आणखी काही ट्राय की. सो मग होऊ शकतं, अगदीच होऊ शकतं. तर मग आता मी आहे ना एक नॉर्मल व्यक्तीच्या बाजूने बोलतो, तर आता नाही का आपण म्हणतो की जेव्हा गोळी लागते, समजा इथं लागली तर मग ते ब्लड्स वगैरे पडतात. मग लहानपणी आम्ही काय बोलायचं मित्र काय तिथे बॅग लावलेली असते ती फुटते. मग हे कसं होतं सगळं सांगा मला, ब्लडचं कसं सिक्वेन्स काही शकते ते? खूप गोष्टी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ड असतात, खूप स्किल्स इन्व्हॉल्व्ड असतात आय वुड से. जर तुमची नस कापायची किंवा जर का तुमचं गळा कापायचा आहे, सो आय विल टेल यू. आता नस कापायची असेल तर फॉर एक्झाम्पल देर इज अ थिंग कॉल्ड प्रोस्थेटिक मेकअप. सो आता युजली मी काय करते, प्रत्येक ॲक्शन डिरेक्टरचा अप्रोच वेगळा असू शकतो, त्याच्या पद्धती वेगळ्या असू शकतात. पण प्रोस्थेटिक मेकअप मॅक्सिमम पीपल वुड गो फॉर, कारण तोच ऑप्शन आहे. तर तुम्हाला एक स्किन कलरचा असा पॅच बनवला जातो आणि जो पॅच अगदी स्किन कलरचा असतो आणि तो पॅच तुम्हाला हातावर प्लेस केला जातो. तो हुबेहूब ॲक्च्युअली स्किन हां, म्हणजे तो सेमच बॉडी आहे. सो मी रिसेंटली एक रील टाकली बघ त्या प्रोस्थेटिक, त्याच्यामध्ये बेदी आहे, दॅट इज प्रोस्थेटिक. सो तुमच्या हाताला पॅच बनवला जातो आणि त्याच्यामध्ये छोटीशी पाईप असते आणि तिथून जेव्हा आपण ती ऑपरेट करू प्रोस्थेटिकवाला, जेव्हा ते बटन हे करेल त्यावेळेला ते कापताना त्या रक्ताच्या चिपळ्या बाहेर उडतात. सो देयर वॉज अ वायर, देयर इज अ वायर बिहाइंड दिस. छोटा पाईप असतो. छोटा पाईप असतो. सो ते पेन्सिलचं गळ्याचं पण असेल, सो ते पाईप कनेक्टेड असतो आणि मग तुम्ही त्याच्यातून क्रिएट करू शकता. म्हणजे आपली कापल्या त्याच्या रक्ताच्या चिपळ्या उडणं वगैरे असतं आणि ते तितकं रिअल गळ्याला दिसणं. दिस इज ऑल स्किल्स आणि हे सगळं प्रोस्थेटिक मेकअपनी करणं पॉसिबल. VFX पण असतं कधी कधी, पण मग
99% हे रिअल केलेलं असतं. प्रस्थेटिक म्हणजे रिअलच ना, प्रॉस्थेटिक म्हणजे रिअलच. रिअल बॉडी जर काहीही करू शकतात. खूप जणांचं काय म्हणणं असतं की ही VFX आहे. नाही तर ते VFX वर सुद्धा करतात. VFX वर पण तुला मी सांगू का, VFX वर बघताना तुम्हाला तो डिफरन्स कळून येतो की हे VFX. हा हा ओके, हे रिअल कळतं. प्रस्थेटिकला तुम्हाला रिअल ते जितकं रिअल दाखवता येईल तेवढं रिअल दाखवतात. सो प्रस्थेटिकची ही मजा आहे. जर एक ऍक्टर आहे ज्याला ऍक्शन सिक्वेन्स करायची आहे किंवा स्टंट आर्टिस्ट, त्यांच्यामध्ये स्किल सेट काय असले पाहिजेत, काय काय फिटनेस वगैरे काय काय ऍस्पेक्ट असले पाहिजे? सो बेसिकली ऍक्शन कुणीही उठून करू शकत नाही. फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला जर ऍक्शन परफॉर्मर व्हायचंय किंवा तुम्हाला हिरो व्हायचंय, पण तुम्हाला तुमची इच्छा असेल की आय शुड बी ॲज गुड ॲज टायगर श्रॉफ किंवा मी विद्युत जामवाल किंवा मी एखाद्या हॉलिवूड ऍक्टर सारखं मी ऍक्शन करू शकलो पाहिजे. सो इट टेक्स इयर्स ट्रेनिंग, हार्डवर्क टू बी ऑन दॅट लेवल. सो त्यामुळे आय वुड सजेस्ट ज्यांना कुणाला अपकमिंग ऍक्टर्स आहेत किंवा ज्यांना कुणाला स्टंट फील्डमध्ये इंटरेस्ट आहे, तर सगळ्यात आधी तुमचं फिजिकल फिटनेस मॅटर्स अ लॉट. फिजिकल फिटनेस बरोबर आता तुम्ही म्हणाल आम्ही जिमला जातो, आम्ही डम्बल्स उचलतो, आम्ही खूप छान बॉडी बनवतो म्हणजे आम्ही होऊ शकतो का, तर नाही. तुम्हाला खूप जास्त तुम्हाला फंक्शनल ट्रेनिंग प्रॅक्टिस करावी लागेल. तुम्हाला खूप जास्त मार्शल आर्ट्सचे स्किल्स प्रॅक्टिस करावे लागतील. तुम्हाला खूप जास्त पारपरचे मूव्स प्रॅक्टिस करावे लागतील, शिकावे लागतील, फ्लिप शिकाव्या लागतील. जर तुम्हाला खूप एक्स्ट्राऑर्डिनरी व्हायचंय. सो ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही शिकाल त्यावेळेला देर इज नो वे की कुठली गोष्ट तुम्हाला थांबवू शकेल ॲज अ परफॉर्मर, ॲज अ आर्टिस्ट. आणि इट विल बी अ ग्रेट कॉम्बिनेशन इफ यू वर्क ऑन युअर किक्स, युअर पंचेस, युअर एलिव्हेशन, युअर फ्लिप्स, युअर कॉन्सन्ट्रेशन, युअर बॅलन्सिंग. ह्या सगळ्या गोष्टी खूप मॅटर करतात. तुमचा कंट्रोल किती आहे, कारण फिल्म्समध्ये जेव्हा आपण ॲक्शन करतो त्यावेळेला ती तेवढी इम्पॅक्टफुली किक नसते, पण ती दिसताना तितकी इम्पॅक्टफुली दिसते. सो ते फक्त प्रोफेशनल ट्रेनिंगनीच पॉसिबल आहे. त्यामुळे ट्रेनिंग फार महत्वाचं आहे. वा, तर सगळ्यांच्या आवडीचा विषय की कार विजय उडवतात फिल्म्समध्ये. रोहित शेट्टी सर जे प्रत्येक फिल्ममध्ये कास उडवत असते. मग तो सिबिल असा होता ते काय झालं, मॉडेल्स असतात का खरे पण करतात? नाही, बेसिकली काय असतं, त्या कार्स बनवल्या जातात. म्हणजे ज्या कुठल्या कार्स असतात रिअलच पण तुम्हाला त्याच्यासाठी ना स्पेशलिस्ट हायर करावे लागतात. आता जे आपण बघतो रोहित शेट्टी सर किंवा इंटरनॅशनली जेवढं मी काम केलंय, सो प्रॉपर ट्रेन्ड ड्रिफ्टर्स असतात किंवा बायकर्स असतात. डिफेन्स कुठला स्टंट करतोय त्याच्यावर, पण ते प्रॉपर शिकलेले एक्सपर्ट्स असतात जे प्रॉपर हेल्मेट्स आणि प्रॉपर गार्ड्स घालून ते बसलेले असतात आतमध्ये. आणि तसे जागेवर जर कार उडवायची असेल तर आपण क्रेनच्या साहाय्याने पण उडवू शकतो, नॉट अ बिग डील. पण ज्या वेळेला कार चालली आणि तिथून ती रोल ओव्हर होऊन पडते किंवा काय, त्यावेळेला दे आर एक्सपर्ट्स सिटिंग इनसाइड. ऍक्टर्स नसतात. त्यांची नाही बॉडी डबल्स जे करतात, जे त्यांची लाईफ अशी हातामध्ये घेऊन चाललेले असतात. म्हणजे रोहित शेट्टी सरांचं तर मी म्हणतो की खूप वेळेला मी त्यांचे व्हिडिओ पण पाहिलेत की कशी उडवतात, त्यांची कशी प्लॅनिंग चालते. तर मॅम ऍक्शन फिल्म इंडस्ट्रीमध्ये सगळ्यात मोठे प्रॉब्लेम्स काय होतात, नाही चॅलेंजेस काय काय वाटतं तुम्हाला? ॲज अ ॲक्शन डिरेक्टर म्हणून जर विचारशील तर मी माझ्या पर्सनल एक्सपिरियन्सवरनं तुला सांगेन की मला सध्या लोकांना थोडासा ॲक्सेप्टन्सला घेऊन थोडासा लोकांना प्रॉब्लेम आहे. ॲज अ फिमेल वेन यू कम ऑन बोर्ड ॲज अ ॲक्शन डिरेक्टर यू हॅव टू गो थ्रू सो मेनी थिंग्स. कारण सगळ्यात आधी तर लोकांचा डाऊट समोर येतो की ती मुलगी आहे, ती काय करू शकेल. दॅट इज देअर फॉर शुअर. ह्याच्याबरोबर मी तुला सांगेन की कुठंतरी ना तुम्हाला तुमचा कॉन्फिडन्स आणि तुम्हाला तुमचा सेल्फ रिस्पेक्ट हा नेहमी असा ठेवूनच चालावा लागेल, तर तुम्ही सर्व्हाइव्ह करू शकता या इंडस्ट्रीमध्ये. थर्ड म्हणजे तुमच्यावर एक रिस्पॉन्सिबिलिटी असते, बिकॉज यू आर प्लेइंग विथ अ लाईफ. म्हणजे एक मूव्ह रॉंग गेला तर जो कोणी हिरो असेल, हिरोईन असेल किंवा फायटर असेल, XYZ पर्सन जो कोणी परफॉर्म करतोय, दे गेट इंजर्ड किंवा त्यांची लाईफ जागेवर संपू शकते. त्यामुळे इट इज अ ह्यूज रिस्पॉन्सिबिलिटी की तुम्हाला त्या सेफ्टी मॅनर्समध्ये राहून तुम्हाला टेक्निकली किंवा तुम्हाला सगळ्या गोष्टींचं सेफ्टी लक्षात घेऊनच तुम्हाला सिक्वेन्स हा प्लॅन करावा लागतो, शूट करावा लागतो. त्यामुळे लाईफची रिस्पॉन्सिबिलिटी कम्प्लिटली आमच्यावर असते. तर ती मेजर आपण म्हणू शकतो की बिकॉज
ॲज अ ॲक्शन डिरेक्टर यू आर रिस्पॉन्सिबल इफ एनिथिंग गोज रॉंग. मेल डॉमिनंट ही इंडस्ट्री होती आत्तापर्यंत. हो हो हो. तर मग याच्यामध्ये जेव्हा तुम्ही आलात ॲज अ फिमेल ॲक्शन डिरेक्टर, फर्स्ट फिमेल ॲक्शन डिरेक्टर, तर मग तुम्हाला काही असं वाटलं का की आपण खचतोय का आता इथून पण नाही जमणार? नाही बघ, मी तुला सांगू का, मी आयुष्यात खूप स्ट्रगल केलाय. मी आयुष्यात खूप अप्स अँड डाऊन्स बघितलेत. मी आयुष्यात खूप वेगवेगळ्या लोकांना भेटलीये. इंटरनॅशनली, इव्हन इन इंडिया, डिफरंट स्टेट, मुंबईमध्ये असू दे किंवा कुठेही. जेव्हा तुम्ही लोकांना भेटता, जेव्हा तुम्ही बाहेर तुमचं तुम्ही सर्व्हाइव्ह करता, त्यावेळेला तुम्हाला खूप अनुभव वेगवेगळे येतात. आणि मी तितकी वीक नाहीये की मला लोकांच्या ट्रोलिंगमुळे किंवा लोकांच्या बोलण्याने किंवा लोकांनी ऑब्जेक्शन घेतल्यामुळे ऑफकोर्स कुठंतरी आतमध्ये फरक पडतो. पण मला असं वाटतं की नथिंग कॅन बीट टॅलेंट, नथिंग कॅन बीट युअर जो तुमचा रिझल्ट आउटपुट जेव्हा तुम्ही एखाद्या ॲक्शन सिक्वेन्सचा लोकांच्या समोर ठेवताय, त्याच्यापुढे लोकांना काही प्रश्नच राहिला नाही पाहिजे असं मला वाटतं. त्यामुळे आय वुड से की माझ्या ॲक्शन्स किंवा माझ्या कामानेच मी लोकांना उत्तर देणं प्रेफर करते. कुठेतरी फिमेल्स आर लिटल डेलिकेट. आय वोंट से दे आर वीक, पण फिमेल्स डेलिकेट असतात. इमोशनली काही गोष्टी त्यांना पटकन हिट होऊ शकतात. तसंच मलाही काही गोष्टींचं वाईट वाटतं, पण त्या गोष्टींचा इफेक्ट मी माझ्या स्वतःच्या सेल्फ वर्थ किंवा मी स्वतःला सेल्फ डाऊट कधीच करत नाही. बिकॉज आय नो व्हॉट आय एम डुईंग. मला कुठली गोष्ट थांबवू नाही शकत असं मला वाटतं. त्यामुळे हर्डल्स, अडचणी, लोकांचं ट्रोलिंग, लोकांचा विरोध, ह्या गोष्टी येणारच आणि ते प्रत्येक फील्डमध्ये येतात. पण ही मेल डॉमिनंट असल्यामुळे इंडस्ट्री, लोकांना खूप खूप लोकांना ते त्रास होतोय की to see me as India's first female action director, but it's completely fine. I cannot help with that. मला ऍक्सेप्ट करायचं तर करा, नाही तर मग काय वाटतं की भारतामध्ये ॲक्शन फिमेल डिरेक्टर का नव्हते येत? मला हा प्रश्न मी पण स्वतः मला खूप वेळा पडलाय की वाय देर इज नो अदर फिमेल ॲक्शन डिरेक्टर आपल्या इंडियामध्ये. पण मला असं वाटतं की की आधी तर युनियननी कधी सपोर्ट नसेल केला, जे आत्ता होतं हिंदी इंडस्ट्रीमध्ये, की ते युनियन आता तर फिमेल फायटर्सला सुद्धा कार्ड देत नाहीयेत काम करण्यासाठी. म्हणजे फार काही अवघड नव्हतं म्हणजे तसं बघायला यायला पाहिजे गेलं. आलीस याच्या आधी. आणि आजकाल सगळ्याच गोष्टींचं ट्रेनिंग, सगळ्याच गोष्टींचं एज्युकेशन वेगवेगळ्या अकॅडमीज किंवा वेगवेगळ्या स्कूल्समध्ये अवेलेबल आहे. फार डिफिकल्ट होतं असं मला नाही वाटत. पण कदाचित आपण बघूया 50% कधी कोणी ट्रायच नसेल केलं फिमेल्सनी, बिकॉज इट्स अ डेंजरस फील्ड. आणि दुसरी गोष्ट असू शकते की कधी कोणी त्यांना त्यावेळी एन्करेज सुद्धा नसेल केलं की यू कॅन डू दिस, जसं मला माझ्या सराउंडिंगमध्ये केलं. त्यामुळे आय वुड से, बट आय एम हॅपी दॅट आय एम फर्स्ट फिमेल ॲक्शन डिरेक्टर. असा कोणता एक ॲक्शन सीन आहे का जो तुमच्या आत्ता लक्षात आलेला एक मेमोरेबल सीन एखादा? मी जेव्हा गोलमालचं शूट करत होते त्यावेळेला जसं मी म्हणलं कॉमेडी ॲक्शनचा एक सिक्वेन्स होता. तर आम्ही किचन सिक्वेन्स करत होतो ज्याच्यामध्ये जीवा सर आणि शिवा सर होते. तर शिवा सर इज अ व्हेरी कॉमेडी ॲक्टर इन साऊथ आणि खूप लेजेंडरी पर्सन आहेत ते सुद्धा. सो त्या दोघांचं एक सिक्वेन्स होतं, जो सिक्वेन्स सुरुवातीला मला खूप प्रेशर होतं त्या गोष्टीचं. मी आणि माझा असिस्टंट थ्रू आउट असे होतो की वी हॅव टू मेक शुअर, कारण हे साऊथ इंडस्ट्रीमध्ये ही फिल्म रिलीज होणार आहे. सो लोकांना कुठे तो चान्स नाही मिळाला पाहिजे की अरे यार नॉट कन्व्हिन्सिंग, किंवा कधी कधी आपल्याला असं असतं ना, ॲज अ व्ह्युअर बघताना यार दिस इज नॉट पॉसिबल, हे काय दाखवलंय, तसं नाही व्हायला पाहिजे. पण तो पूर्ण ॲक्शन सिक्वेन्स इतका ब्युटिफुल आलाय, म्हणजे तो मलाच असं वाटतं की मी तो सिक्वेन्स एडिट बघितलंय मी आतापर्यंत. ते एडिट मी कमीत कमी 1000 वेळा रिपीट बघू शकते. इट इज दॅट गुड. त्यामुळे कधी कधी तुमचा एखादाच, कारण ते मला असं पण वाटतं की 50% एफर्ट्स माझेत, 50% इट्स देअर एक्सपिरियन्स. जीवा सर आणि शिवा सर त्यांचा एक्सपिरियन्स आहे, ज्या एक्सपिरियन्समुळे त्यांनी ते तितक्या नेक्स्ट लेवलला तो सिक्वेन्स नेऊन ठेवला. त्यामुळे येस, दॅट सिक्वेन्स आय रिली लव्ह. आणि आणखी एक माझी फिल्म येते इंद्रजाल नावाची, आता नोव्हेंबरला रिलीज म्हणतात ते, आय एम नॉट शुअर आता कधी होईल. तर त्या सिनेमामध्ये एक जता स्वामी आणि एक सूर्याचं कॅरेक्टर आहे. तर एक असा अगोरी टाईप्स असा साधू बाबा आहे आणि एक तो आहे. त्या दोघांचा एक सिक्वेन्स आहे, अजून मी एडिट बघितलं नाही, पण तो सिक्वेन्स खूप असा आर्टिस्टिक वेनी शूट झालाय. सो तो सिक्वेन्स मला प्रचंड
आवडलाय. म्हणजे आता लेट्स सी की फिल्ममध्ये ते एडिट झाल्यावर कसं दिसेल आवडेल. तर मग आता विषय होता आपला की टॉलिवूडचा. तर मग बॉलिवूड आणि टॉलिवूड काय डिफरन्स वाटतो ॲक्शन सेन्समध्ये? ते एकदम लार्जर दॅन लाईफ चालतात. मी तुला सांगू का, मला हाच सेम प्रश्न सुमेधनी विचारला होता ज्यावेळेला आम्ही विकीचं शूट करत होतो. त्यावेळेला आम्ही सकाळी ब्रेकफास्ट करताना सुमेध म्हणला, शैला तुला असं का वाटतं की साऊथचं ॲक्शन किंवा साऊथच्या फिल्म्स आणि आपल्या इकडच्या फिल्म्समध्ये का असा एवढा फरक आहे, कुठं स्टँड आउट होतात? तर मी म्हटलं नो डाऊट. सगळ्यात आधी तर मी फक्त माझ्या एक्सपिरियन्सवरनं बोलते, त्यामुळे मी कुणालाच टार्गेट करून किंवा कोणालाच काहीतरी बोलायचं म्हणून इट इज जस्ट माय पर्सनल एक्सपिरियन्स. सगळ्यात आधी तर बजेटिंग मॅटर्स अ लॉट, कारण साऊथचं बजेट खूप चांगलं असतं. जिथे बजेट छान असतं ना तिथे तुम्ही बऱ्याच गोष्टी डिटेलिंगवर काम करू शकता. बरेच तुम्ही प्रोफेशन्स किंवा तुम्ही बरेच लार्जर दॅन लाईफ दाखवण्यासाठी ज्या काही आपल्याला रिलेटेड गोष्टी आहेत त्यांना तुम्ही ऑनबोर्ड आणू शकता. दॅट इज वन थिंग मेजर. आपल्या मराठीचं बजेट तितके नसतात जेवढे साऊथच्या फिल्म्स असतात. बरोबर. सेकंड, साऊथचं जे ॲक्शन शूट होतं ना ते नेहमीच लार्जर दॅन लाईफ शूट होतं. कारण त्यांना असं असतं की त्यांचे हिरोज हे एक्स्ट्रॉर्डिनरी दाखवायची त्यांना पहिल्यापासून सवय, विच इज अ ग्रेट थिंग. त्यामुळे ते प्रत्येक कंपोजिशनमध्ये दे विल मेक शुअर की त्यांना काय नाविन्य त्यांना आणता येईल. त्यामुळे त्यांचे ॲक्शन डिरेक्टर्स पण आता ते सतत लेव्हल अप करत चालले आहेत. थर्ड इम्पॉर्टंट थिंग इज त्यांचे ॲक्टर्स जे आहेत ना ते माइंड ब्लोईंग आहेत. खरं. तू साऊथचे ॲक्टर्स जर बघशील तर साऊथचे ॲक्टर्स दे आर नॉट ओनली ॲक्टर्स, दे आर गुड डान्सर्स, दे आर गुड ॲक्शन परफॉर्मर्स. म्हणजे ते स्वतः इतकं काम, मला जेव्हा सरांनी जेव्हा तो त्यांच्या एका कुंफू सारखं त्यांचं एक छोटंसं ताईची कुंफू सारखं एक कॉम्बिनेशन होतं, त्यांची एक फिल्म रिलीज झालेली आहे ती, आय थिंक त्यांचा एक सिक्वेन्स आहे. त्यांनी त्या फिल्मसाठी स्पेशली त्या मार्शल आर्ट फॉर्मचं ट्रेनिंग घेतलंय. बापरे. आणि ते परफेक्शन, आय कॅन सी हिज मूव्स, हिज डिटेलिंग. ॲज अ ट्रेन मार्शल आर्टिस्ट मी त्यांचं डिटेलिंग बघू शकले. आणि दिस ओनली अँड ओनली ट्रेनिंग कॅन गिव्ह यू. प्रोफेशनल जेव्हा तुम्ही ट्रेनिंग प्रोसेस थ्रू जाता त्यावेळेला तुमच्या बॉडीमध्ये ते डिटेलिंग, ते स्टान्स, ते ऑब्झर्वेशन, तो जो मूव्ह असतो त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला फक्त प्रोफेशनल ट्रेनिंगमुळेच येतात. त्यामुळे साऊथचे सगळे ॲक्टर्स, तू धनुष सरांना बघ, ही इज ग्रेट डान्सर. म्हणजे तू विचार कर आपल्या इकडचे डान्सर्स, मला सांग कोण असा आहे. टायगर श्रॉफ इज अ गुड एक्झाम्पल. ही इज अ गुड ॲक्टर, ही इज अ गुड मार्शल आर्टिस्ट, ही इज अ गुड डान्सर सर, बिकॉज ही वर्क्स एव्हरी सिंगल डे ऑन हिज स्किल्स. असं नाही की तुम्ही कुठली फिल्म साईन केली तर तुम्ही फक्त सेटवर गेल्यावर तुम्हाला जेवढे येते की फिल्मच्या आधी तुम्ही 2-3 महिने काम करा. इट डझंट वर्क लाईक दॅट. यू हॅव टू मेक शुअर एव्हरी सिंगल डे इज युअर ड्युटी फॉर युअर ऑडियन्स. जितकं शिकाल तितके पॉवरफुल व्हाल, तितके परफेक्शनिस्ट व्हाल आणि तितकं तुम्ही बेस्ट ऑडियन्सला देऊ शकता. अँड देन यू कॅन ग्रो. सो त्यामुळे हा डिफरन्स आहे. वा. मग अशी आपल्या बोलता विषय झाला होता की सलमान खान बद्दल किस्सा आहे, तो पण सांगा मला. मी सलमान सरांच्या घरी केली आहे. सलमान सरांच्या घरी जाऊन मी एका टेबलवर बसून डिनर केलाय सरांच्या बरोबर. तू बिलीव्ह नाही करणार. सई जेव्हा दबंग फिल्म करत होती त्यावेळेला मी आणि सई एकत्र प्रॅक्टिस करायचो. म्हणजे सईला खूप त्यावेळेला मी लिटरली वर्ली रेसकोर्सला आम्ही जायचो, आम्ही पळायचो, कारण तिला शी हॅड टू लूज वेट फॉर दबंग फिल्म. आणि त्याला भारतच्या शूटवर तिचं एक हे होतं, तिचं लुक टेस्ट होतं शूटच्या आधी. भारतचं शूट चालू होतं पण दबंगचं लुक टेस्टसाठी सलमान सरांच्या सेटवर आम्ही गेलो होतो. महेश सर, मी, मेधा मॅम, जीव म्हणतो आम्ही, सई मांजरेकर. सो आम्ही सगळेजण गेलो आणि तिचं लुक टेस्ट झालं. लुक टेस्ट झाल्यानंतर सरांचा सडनली फोन आला की सर वॉज व्हेरी हॅपी की तिचं एवढं वेट लॉस झालंय, ती इतकी प्रिपेअर झाले, बिकॉज यू आर प्रॅक्टिसिंग एव्हरीथिंग. मार्शल आर्ट्स, डान्स, बॉडी मुवमेंट, कंटेम्पररी, बॅलन्सिंग, कार्डिओ, आम्ही सगळंच एकत्र करायचो. सो त्यामुळे तिच्यामध्ये इतका मस्त डिफरन्स आला बिफोर द फिल्म. सर म्हणले तुम्ही आता सेटवरनं जाताना सरांचा फोन आला की डिनरला घरी या म्हणून. घरी गेल्यानंतर आम्ही घरी गेलो. आता विचार कर, सरांचं छोटंच घर आहे आणि सरांचं आता मला जसं कळतंय तसं मी सलमान खानला बघत आले. त्यामुळे माझ्यासाठी सलमान सर इज समथिंग एल्स. आय लव्ह दॅट पर्सन अ लॉट. तर असा देयर वॉज अ डायनिंग टेबल. आता मी माझ्या आईला मम्मा मी सलमान सरांच्या घरी आली वगैरे असं फोन करून मी असं फोन ठेवून येईपर्यंत बघितलं सर देयर वॉज अ टेबल. सलमान सर इथे बसले, महेश सर इथे बसले
जीव इथे बसली आहे, म्हणजे सई इथे बसली आहे, मेधाम इथे बसल्या, आणखी एक त्यांची फ्रेंड होती ती तिकडे बसली होती आणि फक्त ही चेअर रिकामी होती. आता मी खूप फेमिलियर आहे महेश सरांबरोबर, बिकॉज सरांच्या घरी जाणं येणं असतं किंवा सरांच्या बरोबर एक चांगलं बॉन्ड आहे, त्यामुळे सरांच्या बरोबर रिस्पेक्ट, ऑफकोर्स खूप रिस्पेक्ट आहे मला महेश सरांबरोबर बद्दल, पण ते बसणं उठणं वगैरे काही वाटत नाही, कारण मी त्यांच्या घरी जाऊन राहते वगैरे, सो दॅट इज ओके. पण सलमान सरांच्या बाजूला बसायचं असं मला पोळीचा घासच तुटत नव्हता. मी म्हणले सरांना बघू का मी की पोळीचा घास तोडून का वापरे, म्हणजे मी इतक्या जवळून सरांना बघत होते. आम्ही खूप, त्यांनी माझा ऍक्शन व्हिडिओ व्हायरल झालेला बघितला, सरांनी मला सलूक दिला, व्हेरी गुड वगैरे, सरांना पण खूप आवडला. आणि दॅट वॉज द किस्सा. आम्ही सरांच्या घरी गेली आहे पर्सनली, आम्ही एकत्र छान टाइम स्पेंड केला. सकाळी 4 वाजेपर्यंत आम्ही सरांच्या घरी होतो, मग सर शूटला गेले आणि आम्ही घरी गेलो, असं झालं. कोणालाच हा म्हणजे चान्स तितका इझिली नाही मिळू शकत. मला असं वाटतं मी काहीतरी आयुष्यात चांगलं केलंय म्हणून मी सलमान सरांच्या घरी गेले, त्यांनी डिनर त्यांच्या बरोबर केलं आणि डिबेटच संपली. केला. डिबेटच संपली, एक्झॅक्टली. सो तर मग आता आपला शेवटचाच प्रश्न, की ज्या मुलींना या फील्डमध्ये यायचं, सगळ्याच फील्ड त्यांच्याकरता काय सल्ला द्याल? मला ज्यांना कुणाला या ऍक्शन इंडस्ट्रीमध्ये यायचंय त्यांना मी सगळ्यात आधी तर सांगेन की घाबरू नका, कारण प्रत्येक गोष्टीमध्ये रिस्क ही असतेच. ऑफकोर्स मी कुठल्याही फील्डमध्ये जा, त्या लेवलला त्या प्रत्येक व्यक्तीला चॅलेंजेस थ्रू जावंच लागतं. फक्त इथे असं आहे की ते फिजिकल चॅलेंजेस खूप जास्त आहेत आणि मेंटल टॉर्चर आपण म्हणू शकतो इन अ गुड वे, कारण तुम्हाला जसं मी काही गोष्टींचे एक्सपिरियन्सेस करते की लोक, पीपल विल डाऊट यू, पीपल विल कीप दॅट इफ अँड बट अबाउट यू, पीपल विल ट्राय टू पुल यू डाऊन, पीपल विल गिव्ह दॅट की अरे यार काय करू शकेल, अरे यार कसं होईल, तर तो लोकांना डाऊट असणारच आहे. पण मी हे सांगेन की तुम्ही वेल प्रिपरेशननी जर तुम्ही या फील्डमध्ये आलात तर देर इज नो वन हू कॅन स्टॉप यू फ्रॉम रायझिंग, फ्रॉम स्टँडिंग हाय, स्टँडिंग टॉल. त्यामुळे तुम्हाला जर वाटतं की या इंडस्ट्रीमध्ये यायचं आहे तर बेसिक तुम्ही आधी स्वतःवर ट्रेनिंग करा, तुम्ही फिल्म्स बघायला सुरुवात करा, तुम्ही थोडंसं एडिटिंगचं नॉलेज घ्या, कारण ॲज अ ॲक्शन डिरेक्टर तुम्हाला एडिटिंग पण माहिती असणं गरजेचं आहे. तर त्याच्यानंतर तुम्ही कुठला मार्शल आर्ट फॉर्म जर शिकू शकलात तर वेल अँड गुड, तुम्हाला वेपन शिकता येतील, तुम्हाला हार्नेस वर्क, तुम्हाला VFX या सगळ्या गोष्टींचं नॉलेज जर तुम्ही गॅदर करायला लागाल तर यू कॅन सर्व एव्हरीथिंग ऑन वन प्लेट. जसं आपण म्हणतो पंचपक्वानची थाळी दिसताना खूप भारी दिसते, तर तसंच वेन यू आर स्किलफुल विथ एव्हरीथिंग, ते तुम्ही प्रेझेंट करताना ते ब्युटिफुलच प्रेझेंट होणार आहे. त्यामुळे घाबरू नका आणि तुमच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर येऊन मला आवडेल दुसरी फिमेल ऍक्शन डिरेक्टर बघायला. वा, मग आता आपला ऑफ कॅमेरा आपला विषय आला होता की प्रोजेक्ट बद्दल, तुमचे आता कोणते फिल्म वगैरे आहेत का पाईपलाईन मध्ये? हो, सांगा तुझं. माझा आता इंद्रजाल नावाचा सिनेमा लवकरच रिलीज होणार आहे, विकी नावाचा मराठी सिनेमा रिलीज होणार आहे, दृश्य अदृश्यम नावाचा मराठी सिनेमा रिलीज होणार आहे, मेहेल नावाचा साऊथ इंडियन सिनेमा रिलीज होणार आहे. हे 4 फिल्म माझे या वर्षीचे लाईन्ड अप आहेत रिलीजसाठी. शूट झालंय, सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत, आता फक्त आणि फक्त वी आर वेटिंग फॉर द रिलीज. बरं, आपला एक प्रश्न बाकी होता नाही का, की जे ऍक्शन सीन होतात, समजा फायटिंग एखादा पंच मारतात किंवा किंग बसते, ते कसं होतं शूट? खरंच लागलं जातं का कसं? नाही, बेसिकली त्या वेल कोरिओग्राफ्ड फाईट्स असतात आणि त्या शूट होताना कॅमेरा अँगल्स अनुसार शूट होतात. सो फॉर एक्झाम्पल ॲक्शन रिॲक्शन खूप मॅटर करतं याच्यामध्ये, ॲक्शन सिक्वेन्सेसमध्ये. जसं मी म्हणलं मार्शल आर्ट्समध्ये सुद्धा इट इज ऑल ॲक्शन रिॲक्शन. तर ज्या वेळेला फॉर एक्झाम्पल मला समोरून कोणीतरी पंच करतंय तर तो इतक्या क्लोज जाणार, पण जाताना इन्स्टंट ती रिॲक्शन जी असते ती रिॲक्शन देणं. आता तुझा जर पंच इकडून येतोय आणि जर मी अशी रिॲक्शन दिली तर दॅट इज नॉट राईट. तर त्यामुळे जर इकडून पंच येतो तर माझी रिॲक्शन हे इकडेच जायला पाहिजे, कारण पंचचा फ्लो इकडून आहे. ज्या वेळेला इकडून पंच येतो त्यावेळेला माझा कॅमेरा अँगल अशा डिरेक्शनला ठेवावा लागतो जिथून तो लोकांना रिअल वाटेल किंवा ते डिस्टन्स पंच आणि फेस मधलं लोकांना दिसणार नाही. सो त्यामुळे इधर आय विल प्लेस इट ऑन द बॅक, इधर आय विल प्लेस इट दिस साइड, राईट, पण मी या साईडला नाही ठेवणार जेणेकरून ते डिस्टन्स दिसलं पाहिजे. सो इट इज ऑल अ कॅमेरा मॅजिक आणि कॅमेरा अँगल्स असतात. सो जी आपण फिल्म्समध्ये फाईट्स सिक्वेन्सेस बघतो
ते खरे नसतात. ते वेल कोरिओग्राफ्ड असतात आणि ते त्या प्रकारे शूट केले जातात आणि विथ गुड ॲक्शन अँड रिॲक्शन. वा. सो थँक्यू सो मच मॅम. तुम्ही आम्हाला इतका तुमचा टाइम दिलात आणि या नारी शक्ती या सिरीजमधून हा सगळ्यात बेस्ट असणारे पॉडकास्ट. कारण याच्यापेक्षा मोठा एक्झाम्पल काय असू शकतं की नारी शक्तीचं एक ॲक्शन फिल्म डिरेक्टर. याच्यापेक्षा मोठा एक्झाम्पल असू शकत नाही. थँक्यू. थँक्यू सो मच मॅम. आणि आमच्याकडं स्पेशल कॉर्नर करून एक छोटीशी गिफ्ट तुमच्याकडं. आमची आठवण तुमच्या राहिली पाहिजे. ओके. थँक्यू. वॉव! नाईस. थँक्यू. माझा फेवरेट फोटो. किंवा आता रिसेंट टाकलाय तो. हो, येस, येस. थँक्यू. थँक्यू सो मच. सो दॅट्स इट फॉर टुडे गाईज. जर तुमची स्टोरी, तुमची गोष्ट इतरांना इन्स्पिरेशन दिली अशी असेल किंवा तुमचा कोण सेटअप असेल किंवा तुम्हाला कोणत्या विषयाचं सखोल ज्ञान असेल तर मला नंबर व्हॉट्सअप करू शकता किंवा कॉल करू शकता किंवा ईमेलवर मेल करू शकता. आणि जर तुम्हाला पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. कारण का मी नाही म्हणतो की द बेस्ट इज येट टू कम. आणि हा पॉडकास्ट तुमच्या प्रत्येक मैत्रिणीपर्यंत, प्रत्येक मित्रापर्यंत पोहोचला पाहिजे. सो भेटूया एका नवीन एपिसोडमध्ये एका नवीन गेस्ट सोबत. तोपर्यंत सी यू. हॅव गुड अँड बाय.